तुम्हाला नेक्स्ट लेक्चर मध्ये सोपं जाईल. आठवलं आता कोणता टॉपिक होता? दिस कीवर्ड है ना. ठीक आहे, मी इथे लेक्चरला स्टार्ट करू आपण. मी रेकॉर्डिंग पण स्टार्ट केली, लक्ष द्या. ठीक आहे. तर फर्स्ट आपण काय करू, एक रिॲक्ट जेसचं ऍप्लिकेशन क्रिएट करू. ठीक आहे, किंवा रिॲक्ट जेसचा एक आपल्याला प्रोजेक्ट बनवायचा आहे. मग प्रोजेक्ट बनवण्यासाठी डेस्कटॉपला आपण A to Z 56 रिॲक्ट नावाचा एक फोल्डर बनवला होता. फक्त त्या फोल्डरला ओपन केलं मी, जेवढे काही आपले प्रोजेक्ट होते ते सगळे प्रोडक्ट इथे शो झाले. वरती असतो तो ऍड्रेस बार असतो, किंवा आपण त्याला काय म्हणतो, URL बार म्हणतो. जस्ट मी त्या URL बार वर क्लिक केलं, जो काय पाथ होता तो पाथ रिमूव्ह केला आणि त्यामध्ये राईट केलं इथे CMD. एंटर बटनावर क्लिक केलं. जसं मी इथे एंटर बटनावर क्लिक केलं तर माझ्यासाठी एक ब्लॅक स्क्रीन काय झाली, इथे ओपन झाली. मग मला काय करायची, एक रिॲक्ट जेसचं ऍप्लिकेशन क्रिएट करायची. मग आपल्याला माहिती आहे, रिॲक्ट जेसचं ऍप्लिकेशन क्रिएट करायची असेल तर आपल्याला एक कमांड टाकायला लागते. कोणती कमांड होती ती? npm create वेट @latest आणि प्रोजेक्टचं नेम. जसं की आपला डे किती आहे? 7. मग इथे डे 7 राईट करतो. त्यानंतर इथे मी करतो एंटर. जसं मी इथे एंटर केल्यानंतर मला इथे काहीतरी सिलेक्ट फ्रेमवर्क विचारलंय. इथे सिलेक्ट काय करायची? रिॲक्ट करायची. ॲरो बटनने तुम्ही असं क्लिक केलं तर तुम्हाला तिथे रिॲक्ट सिलेक्ट करायची. त्यानंतर सिलेक्ट करायची ते जावास्क्रिप्ट. देन एंटर एंटर एंटर. तर आपल्या स्क्रीनवर इथे बघा, जो आपला प्रोजेक्ट आहे त्या प्रोजेक्टचं त्यांनी काय दिलेलं, लोकेशन दिलंय. ऑनड्रॉइड डेस्कटॉप मध्ये A to Z 56 रिॲक्ट नावाचा फोल्डर आहे. त्या फोल्डरच्या आतमध्ये डे 7 नावाचा एक ऍप्लिकेशन म्हणा, एक प्रोजेक्ट म्हणा, किंवा एक डेमो म्हणा. ठीक, काय म्हणायचे ते म्हणा. जस्ट आपलं ऍप्लिकेशन इथे क्रिएट झालंय. ऍप्लिकेशन क्रिएट झाल्यानंतर आपल्या पुढे असं काहीतरी एक इंटरफेस ओपन होईल. वेट 8.1.3 3D इन असं काहीतरी आलं इथे. तर इथे काय करायची, Ctrl+C करायची, यस राईट करायची. त्यानंतर सेकंड स्टेप काय असते आपली, चेंज फोल्डर. ठीक आहे, मग चेंज फोल्डर करण्यासाठी किंवा चेंज डायरेक्टरी करण्यासाठी CD आपल्या प्रोजेक्टचं नाव डे 7 एंटर केलं. स्क्रीनला क्लिअर करतो एकदा, आणि इथे कमांड राईट करतो मी, कोड पेस्ट डॉट. ही कमांड कशासाठी राईट केली आपण? VS कोड ओपन करण्यासाठी. तर आपल्या इथे VS कोड आपल्यासाठी ओपन झाला आहे. आणि VS कोड मध्ये अशा काहीतरी आपल्याला भरपूर साऱ्या फाईल दिसतात. म्हणजे आपलं रिॲक्ट जेसचं ऍप्लिकेशन काय झालं इथे. अरे ठीक आहे, VS कोड माझ्याकडून क्लोज झालं. ठीक आहे, इथे आपला जो काय प्रोजेक्ट होता डे 7 नावाचा, तो प्रोजेक्ट काय झाला इथे VS कोडला ओपन झाले. ओपन झाल्यानंतर मी CMD मध्ये आलो आणि आपला जो काय प्रोजेक्ट आहे त्या प्रोजेक्टला मला रन करायची. मग प्रोजेक्टला रन करण्यासाठी कमांड काय आपली, npm run dev. जसं मी CMD मध्ये आलो आणि इथे npm run dev कमांड अशी राईट केली, तर आपल्याला माहित आहे एक आपल्याला URL भेटेल, आणि त्या URL गेल्यानंतर आपल्या प्रोजेक्टचा रिझल्ट भेटेल. जसं की मी याला कॉपी करतो. कॉपी केल्यानंतर ब्राउझरला आलो आणि ती URL मी इथे जस्ट काय केली, पेस्ट केली. तर मला एक बाय डिफॉल्ट इथे काय झालं, एक ऍप्लिकेशन शो झालं, गेट स्टार्टेड नावाचं. ओके, मग त्यानंतर मी कुठे आलो, CMD मध्ये VS कोड मध्ये आलो. VS कोड मध्ये आल्यानंतर जो आपला SRC नावाचा फोल्डर आहे, त्या फोल्डरच्या आतमध्ये जो आपला app.jss नावाची फाईल आहे, त्या फाईल मधला सगळा कोड मी काय केला, रिमूव्ह केला. आणि रिमूव्ह केल्यानंतर आपल्याला माहिती आहे रिॲक्ट जेएस मध्ये 2 टाईपचे कंपोनंट असतात. किती टाईपचे? पहिला टाईप फंक्शन बेस्ड कंपोनंट, आणि सेकंड क्लास बेस्ड कंपोनंट. मग जो आपण इथे राईट करणार आहोत तो कोणता टाईप असणार आहे, फंक्शन बेस्ड. मग त्यासाठी इथे करायचं फंक्शन कीवर्ड. त्यानंतर कंपोनंटला नाव दिलं इथे काय, ऍप दिलं. का दिलं, की आपल्या फाईल नेम काय आहे, ऍप. तेच आपण कुणाला नाव दिले, आपल्या कंपोनंटला नाव दिले. ओके, ओपन करली, क्लोज करली. आणि जो हा कंपोनंट आहे तो कंपोनंट आपल्याला रिटर्न करणार एक एम्प्टी टॅगच्या आतमध्ये. सिंपल जस्ट आपण इथे H1, आणि H1 मध्ये मी सांगतो वेल
वेलकम टू रिएक्ट.js. त्यानंतर हा कंपोनंट आपल्याला आउटपुट पेजला शो करायचे असेल तर काय करणार इथे एक्सपोर्ट डिफॉल्ट आणि कंपोनंटचं नाव सेव्ह केलं मी आउटपुट पेजला आलो म्हणजे आपल्या ब्राउझरला जस्ट एकदा इथे रिफ्रेश केलं तर मला इथे काय आलंय वेलकम टू रिएक्ट.js. ओके. त्यानंतर बीएस कोड मध्ये आलं. बीएस कोड मध्ये आल्यानंतर app.css नावाची जी फाईल आहे त्या फाईल मधून सीएसएस डिलीट केली. त्यानंतर index.css फाईल नावाच्या फाईल मधून सीएसएस रिमूव्ह केली किंवा डिलीट केली. सेव्ह केलं मी आउटपुट पेजला आलो तर आपल्याला बघा जी काय बॅकग्राऊंड कलर होता टेक्स्टचा कलर व्हाईट होता तो काय झाला इथे आता नॉर्मल झालाय. ओके. इथवर आपले एक नॉर्मल ऍप्लिकेशन क्रिएट केलं आणि त्या ऍप्लिकेशनला इथे रन केले. ठीक आहे. तर सर्वांना नॉर्मल समजलं असेल काही प्रॉब्लेम नाहीये. ठीक आहे. ठीक आहे. आपण यूज स्टेट पाहत होत आहे ना. आता यूज स्टेट कशासाठी यूज होतो की व्हेरिएबल डिक्लेअर करण्यासाठी. पक्का एवढं तर सर्वांना माहित असेल. माहित नसेल ज्यांनी लेक्चर केले नसेल इथून मागे किती झाले 4 ते 5 लेक्चर झाले ते कव्हर करा. तुमचा जो काय पॉईंट आहे तो क्लिअर होऊन जाईल. ठीक आहे. आज आपला जवळपास 7वा दिवस आहे. पहिल्यांदा बेसिकच झाले. तर आता यूज स्टेट वरच मी एक डेमो घेणार आहे. ओके. मग आधी समजून घेणार आपण नेमकं आपल्याला प्रोजेक्ट मध्ये किंवा आपल्याला कोड मध्ये करायचे काय आहे. ओके. तर मला प्रोजेक्ट मध्ये असा हवंय की माझ्याकडे एक इनपुट बॉक्स असणार आहे. काय असणार आहे इनपुट बॉक्स. समजलं इथे. ओके. हा राहणार आहे एक इनपुट बॉक्स आणि इनपुट बॉक्सच्या खाली एक इथे H1 असेल आणि H1 मध्ये असं काहीतरी हाय राईट केलं. ओके. जसं मी हे इनपुट बॉक्स मध्ये दत्ता राईट केला तर इथे मला खाली प्रिंट झालं पाहिजे हाय दत्ता. त्यानंतर ह्या इनपुट बॉक्स मध्ये मी इथे विशाल राईट केला तर मला हाय विशाल आलं पाहिजे. सपोज मी इथे राईट केलं ABC राईट केलं तर मला ह्या हायच्या पुढे हाय ABC प्रिंट झाला पाहिजे. समजतंय फंडा आपल्याला करायचे काय. एक नॉर्मलचा डेमो आहे तो टास्क आपल्याला कम्प्लीट करायचा आहे. ठीक आहे. पहिला टास्क आहे एक इनपुट बॉक्स असेल आणि एक H1 असेल तेवढं बनवून घ्यायची. ठीक आहे. VS कोड मध्ये आलो. आपल्याला एक हवा आहे त्यासाठी एक BR घेतला. BR नंतर एक इनपुट बॉक्स घेतला. इनपुट बॉक्सला मी इथे टाईप दिला टेक्स्ट दिला सेव्ह केलं आउटपुट पेजला आलं तर इथे आला इनपुट बॉक्स आणि इनपुट बॉक्सच्या खाली आपल्याला काय हवंय एक H1. एक वेळ H1 घेतला आणि H1 मध्ये काय असेल इथे हाय असेल. आउटपुट पेजला आलं रिफ्रेश केलं हाय पण आला आणि आपला इनपुट बॉक्स पण आला इथे. जसं मी इथे दत्ता राईट केलं तर मला हाय दत्ता आलं पाहिजे. जसं मी इथे विशाल राईट केलं तर मला इथे काय आलं पाहिजे हाय विशाल आलं पाहिजे. त्यानंतर मी ते ओम राईट केलं तिथे मला आलं पाहिजे हाय ओम. काय असा आपला फंडा राहणार. ओके. मग त्यासाठी मी इथे काय करतो की आपल्याला माहिती आहे की इथे तुम्हाला हाय प्रिंट करायचे असेल किंवा एखाद्या व्हेरिएबल मधून काहीतरी प्रिंट करायचे असेल तर तुम्हाला कशाची गरज आहे एका व्हेरिएबलची गरज आहे. मग व्हेरिएबल बनवायचा असेल तर ह्या ऍप नावाच्या कंपोनंटच्या आतमध्ये कॉन्स्ट स्क्वेअर ब्रॅकेट ओपन आणि क्लोज त्यामध्ये 2 पॅरामीटर असतात किंवा 2 व्हॅल्यू असतात. पहिली काय व्हेरिएबल नेम. व्हेरिएबल नेम काय द्यायचं इथे नेम देऊ आणि सेकंड कोण असतो फंक्शन. फंक्शन नेम आपण काय दिलं सेट नेम इक्वल टू हे दोन्ही व्हेरिएबल कोणाचा यूज करून बनवायचे यूज स्टेट. यूज स्टेट ओपन राऊंड आणि क्लोज राऊंड. आता इथे आपण यूज स्टेटला यूज करतो त्याला काय करायला लागणार इथे इम्पोर्ट करायला लागणार. मग इम्पोर्ट करण्यासाठी वरती आपण करणार इथे इम्पोर्ट काय इम्पोर्ट करायचे आपल्याला इथे सांगायची कर्ली ब्रॅकेटच्या आतमध्ये यूज स्टेट. आला इथे मला सजेशन. जसं मी या सजेशनवर क्लिक करेन तर ऑटोमॅटिकली माझं काय होईल तो यूज स्टेट इम्पोर्ट झालाय. कुठून इम्पोर्ट झालाय फ्रॉम रिॲक्ट मधून. फ्रॉम म्हणजे काय कुठून. ओके. इम्पोर्ट केला त्याच्या नावाने आपण एक व्हेरिएबल बनवला. ओके. आउटपुट पेजला आलो एकदा रिफ्रेश करतो काही चेंजेस झाले नाही तिथे. ओके. मग जो हा व्हेरिएबल आहे नेम नावाचा त्यामध्ये मला बाय डिफॉल्ट व्हॅल्यू स्टोअर करायची. जसं की मी इथे स्टोअर करतो बाय डिफॉल्ट दत्ता करतो. ओके. आणि तो व्हेरिएबल मी हायच्या पुढे अटॅच करण्यासाठी काय करू इथे डबल कोड घेतलाय ना काय घ्यायचे ते स्क्वेअर ब्रॅकेट आणि स्क्वेअर ब्रॅकेटच्या आतमध्ये बरोबर असंच ना बाकी सर कसं आहे मग कर्ली ब्रॅकेट. इथे ओपन करली केला क्लोज करले केला आणि इथे मी काय करू नेम राईट करू त्याच्या आतमध्ये का ठीक आहे त्याच्या आतमध्ये
नेम. सेव्ह केलं, आउटपुट पेजला आलं आणि ते रिफ्रेश केलं तर इथे आलं हाय दत्ता. पण आपल्याला बाय डिफॉल्ट नाही सेट करायचे. आपण सपोज मी इथे दत्ता राईट केलं तर हाय दत्ता आलं पाहिजे. सपोज इनपुट बॉक्स मध्ये मी विशाल राईट केलं तर इथे हाय विशाल आलं पाहिजे. मग इथे बाय डिफॉल्ट मला काही सेट करायची का नाही, त्यामुळे मी त्याला काय ठेवलं इथे एम्प्टी ठेवलं. ओके, जस्ट आउटपुट पेजला आलो, रिफ्रेश केलं आणि मी इथे राईट करतो विशाल. आलंय की हाय विशाल नाही आलं. आपल्याला काय करायचंय, जेव्हा आपण ह्या इनपुट बॉक्स मध्ये काहीतरी टाईप करणार तेव्हा इथं काहीतरी प्रिंट झालं पाहिजे. किंवा जसं मी इथे काहीतरी टाईप केलं आणि मला इथे हाय दत्ता आलं पाहिजे. समजते फंडा? मग त्यासाठी मी काय करतो, जो आपला इनपुट बॉक्स आहे त्या इनपुट बॉक्स मध्ये काहीतरी टाईप केल्यानंतर, बरोबर ना, मग त्यासाठी त्या इनपुट बॉक्सला मी इथे राईट करतो ऑन चेंज नावाचं इव्हेंट. कोणतं? समजतंय ना? जसं ऑन क्लिक आहे, एखाद्या बटनावर क्लिक केलं तर काहीतरी ते फंक्शन कॉल होतंय. मग ऑन चेंज नावाचं तेच फंक्शन आहे. ओके ना? जसं त्या इनपुट बॉक्स मध्ये आपण काहीतरी चेंजेस करणार तर एक ॲरो फंक्शन कॉल होणार. काय होणार इथे? ॲरो फंक्शन. आणि ॲरो फंक्शन काय करणार, सेट नेमला तो काहीतरी स्ट्रिंग पास करणार, जसं की दत्ता. सेव्ह केलं, मी आउटपुट पेजला आलो, एकदा रिफ्रेश केलं. जसं मी आहे इनपुट बॉक्स मध्ये काहीतरी टाईप करतोय तर काय आलं इथे हाय दत्ता आलं इथे. जसं मी इथे राईट केलं विशाल तर इथे काय आले मला दत्ता चालेल. सपोज मी इथे एबीसी एकदा रिफ्रेश करतो, एबीसी राईट केलं तर काय आलं इथे दत्ता चालेल. आपल्याला काय पाहिजे, जे आपण इनपुट बॉक्स मध्ये टाईप करणार आहे ती व्हॅल्यू पाहिजे. समजते ना फंडा? काय करायचे, समजते ना? मग हा फंडा आपल्याला ह्या इनपुट बॉक्स मधली व्हॅल्यू पास करण्यासाठी आपल्याला एक मेथड समजली पाहिजे. मेथड कोणती आहे की तुम्हाला आता लास्ट लेक्चर मध्ये मी सांगत होतो, दिस कीवर्ड वर तुम्ही स्टडी करून या. बरोबर? ज्यांनी केला असेल त्याला इझी समजेल, ज्यांनी नाही केला त्याला थोडस कॉम्प्लिकेट जाणार आहे. आता जो आपल्याला डेमो आहे तो डेमो मी तुम्हाला काय करतो, जावा स्क्रिप्ट मध्ये करून दाखवतो. ठीक आहे, तिथे पॉईंट तुमचा थोडासा क्लिअर. त्यासाठी मी इथे काय केलं, एक इनपुट बॉक्स घेतला, त्याला टाईप दिला मी इथे टेक्स्ट. ओके, सेव्ह केलं मी याला, आउटपुट पेजला एकदा ओपन करतो, आला इथे इनपुट बॉक्स. ओके, तर मला इथे काय करायचे, आता जावा स्क्रिप्टचा पॉईंट. ठीक आहे, रिॲक्ट जेसचं 2 मिनिटं तुम्ही साईडला ठेवा, आपण जावा स्क्रिप्ट मध्ये आलो. आता जसं मी इथे हाय राईट केलं तर ते हाय प्रिंट झालं पाहिजे मला कन्सोल मध्ये. मग हे कन्सोल मध्ये प्रिंट करण्यासाठी मी काय करतो, इथे एक स्क्रिप्ट टॅग घेतो. स्क्रिप्ट टॅग घेतला, ओपन केला, क्लोज केला. ओके, आणि इथे जसं आपण ह्या इनपुट बॉक्स मध्ये काहीतरी टाईप करणार तर इथे एक इव्हेंट कॉल होणार. कोणतं इव्हेंट? ऑन चेंज नावाचं. आणि जे काय ऑन चेंज नावाचं इव्हेंट आहे ते काय करणार माहितीये, से हाय नावाच्या फंक्शनला कॉल करणार. कोणाला? आणि से हाय नावाचं फंक्शन कुठे असणार, स्क्रिप्ट टॅगच्या आतमध्ये. जसं की ते फंक्शन बनवलं, त्या फंक्शनचं नाव काय असणार इथे, से हाय. ओके, आणि जे काही से हाय नावाचं फंक्शन कॉल झालं तर काय करणार माहिती, ते कन्सोल डॉट लॉग करणार. काय कन्सोल डॉट लॉग करणार माहितीये, हाय. सेव्ह केलं मी ह्याला, आउटपुट पेजला आलं, एकदा रिफ्रेश केलं. जसं मी त्या इनपुट बॉक्स मध्ये काहीतरी टाईप करतोय, ठीक आहे, काही एरर आला की ते से हायची स्पेलिंग चुकली. अरे ओके, ते असतो आहे ना. डबल सेव्ह करतो मी, आउटपुट पेजला आलं, एकदा रिफ्रेश केलं आणि इथे मी काहीतरी टाईप करतोय तर टाईप केल्यानंतर कन्सोल मध्ये काय झालंय, हाय प्रिंट झाले. पक्का हा फंडा समजतोय आता तुम्हाला? ठीक आहे, तर मला तो हाय प्रिंट नाही करायचा. मला काय करायचं, जसं मी इनपुट बॉक्स मध्ये विशाल राईट केलं तर मला इथे हाय नाही प्रिंट झालं पाहिजे, हाय विशाल प्रिंट झालं पाहिजे. मग त्यासाठी आपल्याला जावास्क्रिप्ट मध्ये कीवर्ड असतो. कोणता? दिस कीवर्ड. जसं की मी से हायला काय करतो, ठीक आहे 2 मिनिटं, जे काही से हाय नावाचं फंक्शन आहे त्या फंक्शनला मी एक स्ट्रिंग पास करतो. केली इथे स्ट्रिंग पास, आणि ती स्ट्रिंग मी काय करतो इथे कॅच करतो. करू इथे कॅच, नेम नाव केली, आणि ती नेम नावाची स्ट्रिंग मी इथे काय करतो, कॉन्कॅटेशन. सेव्ह केलं, आउटपुट पेजला आलो, एक तर रिफ्रेश केलं मी इथे.
जसं मी इथे काहीतरी टाईप केलं, सपोज वेगळंच काहीतरी टाईप केलं, ठीक आहे, इथे काहीतरी राहते मिसिंग होतं आय थिंक. ठीक आहे, डबल कोड आपण नाही देऊ शकत आहे ना, सिंगल कोड द्यायला लागेल. ठीक आहे, ह्याला सेव्ह केलं मी, आउटपुट पेजला आलं, रिफ्रेश केलं, मी इनपुट बॉक्स मध्ये असं काहीतरी टाईप केलं, तर मला इथे काय आलंय, हाय दत्ता आले. ओके, डबल एकदा रिफ्रेश करतो, काहीतरी टाईप करतो आणि इथे काय आलंय मला, हाय दत्ता आले. ओके, डबल एकदा रिफ्रेश करतो आणि इथे मी टाईप करतो आता विशाल, तर इथे काय आलंय, हाय दत्ता आलंय. बरोबर ना, आपल्याला काय आलं पाहिजे तिथे, हाय विशाल आलं पाहिजे. ओके, मग हे आपल्याला मेथड करण्यासाठी आपल्याला जावास्क्रिप्ट मध्ये एक व्हेरिएबल दिलाय किंवा एक कीवर्ड दिलाय. कोणता कीवर्ड माहितीये, दिस कीवर्ड. कोणता कीवर्ड, दिस. जसं की हा फंक्शन जसा कॉल होणार, तर ह्या फंक्शनला आपण पास करणार काय इथे, दिस. आता हा दिस म्हणजे काय, दिस म्हणजे हा स्वतः इलेमेंट. दिस म्हणजे काय, दिस, दिस म्हणजे दिसच. ओके, दिस म्हणजे हा स्वतः काय इलेमेंट. आता से हाय नावाच्या फंक्शनला कधी कॉल होणार आहे, ते ह्या इनपुट बॉक्स मध्ये आपण काहीतरी चेंजेस करणार आहे, तेव्हा हे से हाय नावाचं फंक्शन कॉल होणार आहे. त्या फंक्शनला आपण आर्ग्युमेंट म्हणून काय पाठवलंय, दिस. दिस म्हणजे काय, स्वतः हा इलेमेंट. मग ह्या दिसला मी काय करतो, इथे एक इलेमेंट नावाच्या व्हेरिएबलनी कॅच करतो आणि कॅच केल्यानंतर त्या इलेमेंटला जस्ट मी इथे काय करतो, कन्सोल करतो. सेव्ह केलं, आउटपुट पेजला आलो, एकदा इथे रिफ्रेश केलं, जसं मी इथे काहीतरी टाईप केलंय, तर इथे मला कन्सोल मध्ये काय भेटलंय बघा, काय भेटलंय, स्वतः तो इनपुट बॉक्स भेटलाय. काय भेटला इथे, स्वतः तो इनपुट बॉक्स भेटलाय. म्हणजे दिस म्हणजे काय, स्वतः तो, समजते ना, दिस म्हणजे काय, स्वतः पूर्ण हा इनपुट बॉक्स इलेमेंट. दिस म्हणजे बघा, ठीक आहे, रिफ्रेश केलं, मी इथे काहीतरी टाईप केलं, तर मला हे कन्सोल मध्ये काय भेटले, मला तो अख्खा पूर्ण इलेमेंट भेटलाय, म्हणजे तो अख्खा टॅग भेटलाय. मग दिस म्हणजे काय, ज्या इलेमेंटला किंवा आपण ज्या टॅगला आपण तो दिस कीवर्ड राईट करतो, तो दिस म्हणजे काय, स्वतः तो इलेमेंट. ओके, आणि तो इलेमेंट मी काय केलाय, से हाय नावाच्या फंक्शन मध्ये कॅच केलाय, जस्ट इथे काय केलाय, कन्सोल केलाय. ओके, ठीक आहे, इतर तर समजलं असेल, काही प्रॉब्लेम नाही. जसं मी इथे विशाल राईट करतोय, तर इथे मला अख्खा तो इनपुट बॉक्स भेटते. ओके, मला हा अख्खा इनपुट बॉक्स नाही पाहिजे, मला त्या इनपुट बॉक्स मधून काय पाहिजे, व्हॅल्यू पाहिजे. मग त्यासाठी मी काय करतो, एक व्हेरिएबल घेतला, व्हॅर नेम इक्वल टू, त्याच्यामध्ये मी तो हा इलेमेंट, आणि त्या इलेमेंट मधून आपल्याला काय पाहिजे, व्हॅल्यू पाहिजे. आणि जो हा नेम व्हेरिएबल आहे, नेम व्हेरिएबल मी फक्त इथे काय करतो, प्रिंट करतो. सेव्ह केलं, आउटपुट पेजला आलो, एकदा रिफ्रेश केलं, जसं मी इथे राईट केलं दत्ता, तर कन्सोल मध्ये काय भेटलंय, दत्ता भेटलं. सपोज मी इथे राईट केलं विशाल, तर काय भेटलं मला, सपोज मी इथे ओम राईट केलं, काय भेटलं, ओम भेटतंय. समजते फंडा, काय केलं इथे, ह्या दिस कीवर्ड आपण तिकडनं पाठवलाय. दिस म्हणजे काय, स्वतः पूर्ण तो इलेमेंट, आणि त्या इलेमेंटला आपण ह्या इलेमेंट म्हणून एका व्हेरिएबल मध्ये कॅच केले, आणि कॅच केल्यानंतर त्या इलेमेंट मधून आपण काय कॅच करतो, फक्त व्हॅल्यू कॅच करतो. ती व्हॅल्यू कुठे स्टोअर केली, नेम व्हेरिएबलच्या व्हेरिएबल मध्ये, तो व्हेरिएबल फक्त कन्सोल केलाय. ऑनलाईन मेंबर इतर पॉइंट क्लिअर तुमचा, समजताय दिस कीवर्ड म्हणजे काय. आता ऑनलाईन मेंबर पॉइंट क्लिअर, काय डाऊट विचारू शकता तुमचा, नाही प्रत्येक टाइप मध्ये यूज करतो दिस कीवर्ड. हा, तू कुठे बी यूज करू शकतो, बटनला करा, इनपुट बॉक्सला करा, ऑन चेंज नाही केलाय, डबल क्लिक, ऑन माउस ओव्हर, कशाने नाही करा तू दिस कीवर्ड, कुठं करू शकता, तसं काही प्रॉब्लेम नाहीये की तुम्ही दिस. दिस म्हणजे काय, तो स्वतः. सपोज मी दिस दिस म्हणलं, दिस म्हणजे कोण, तू. दिस मी ह्याला म्हणलं, दिस म्हणजे कोण, तो. दिस म्हणलं तर दिसच, ठीक आहे ना, कन्फ्युज नाही व्हायचं. दिस म्हणजे दिस, तेच. ओके, दिस म्हणजे स्वतः तो पूर्ण इलेमेंट, इलेमेंटला द्या, टॅगला द्या, स्वतः तो टॅग होणार. ओके, ठीक आहे, कंटिन्यू आपण करू पुढे, अजून मला नोट करायला टाइम देईल. ओके, मग जसा दिस आहे त्याच प्रकारे आपल्याकडे असतो, ठीक, हा मेथड झाली दिस वर. ओके, तुमच्याकडे दिस नसता तर तुम्ही काय केलं असतं ते सांगू, ठीक आहे, ते पण मी तुम्हाला दाखवतो. ओके, जसं की मी इथे काय करतो, एक इनपुट बॉक्स घेतो, इनपुट बॉक्स घेतला, त्या इनपुट बॉक्सला मी इथे जस्ट टाईप देतो इथे
टॅक्स. त्यानंतर इथे मी एक स्क्रिप्ट टॅग घेतो खाली. ओके, आता तुम्ही हा दिस कीवर्ड नसता तर तुम्ही काय केलं असतं मी ते पण सांगतो. ओके, थोडस स्पेस ठेवतो त्या दोघांच्या मध्ये. आता तुम्ही काय केलं असतं, जो इनपुट बॉक्स आहे त्या इनपुट बॉक्सला तुम्ही एक आयडी दिली असते. जसं की मी आयडी देतो INP. ओके, नाहीतर तिथं IPT देतो इनपुट. ओके, त्याला मी आयडी दिली. आयडी दिल्यानंतर तुम्ही काय केलं असतं माहिती त्याला, की जसं की तुम्ही जसं ह्याला केलं असतं, तुम्ही एक ऑन चेन नावाचे इव्हेंट कॉल केलं असतं. त्या ऑन चेन नावाच्या इव्हेंट मध्ये मी जस्ट एक फंक्शन कॉल करतो से हाय टू म्हणून. ओके, जसं आपण ह्या इनपुट बॉक्स मध्ये काहीतरी टाईप करणार तर से हाय टू नावाचं फंक्शन काय होणार इथे कॉल होणार. आणि फंक्शन कुठं बनवलं असतं तुम्ही, फंक्शन इथे से हाय टू ओपन करली क्लोज करली आणि तुम्हाला सांगितलं असतं जे इनपुट बॉक्स मध्ये तुम्ही टाईप करणार आहे ते काय करा तुम्ही इथे कन्सोल करा. ओके, मग तुम्ही काय केलं असतं मी सांगतो. तुम्ही इथे काय केलं असतं की इथे केलं असतं एक व्हेरिएबल वॅर इनपुट, एक व्हेरिएबल बनवलं असतं आणि इथे सांगितलं असतं डॉक्युमेंट. ठीक आहे, डॉक्युमेंट सांगितलं असत ना, डॉक्युमेंट डॉट गेट इलेमेंट बाय आयडी असं तुम्ही काहीतरी राईट केलं असतं बरोबर. आणि इथे तुम्ही त्या आयडीचं नाव टाकलं असतं इनपुट बॉक्स, जस्ट ते असं काहीतरी केलं असतं. त्यानंतर इथे डॉट दिला असता आणि इथे त्यामधून व्हॅल्यू बरोबर ना, असंच केलं असतं ना तुम्ही. सपोज याला इनपुट देण्यापेक्षा ठीक आहे इनपुट होती आणि जो हा इनपुट बॉक्स आहे तो इनपुट बॉक्सला इथे काय केलं असतं कन्सोल डॉट लॉग केलं असतं. ठीक आहे, जस्ट समजलंय ना तुम्हाला, कन्सोल डॉट लॉग केलं असतं. हे या प्रकारे तुम्ही असं काहीतरी केलं असतं. ओके, तुम्ही काय केलं याला आयडी दिलाय, आयडी दिल्यानंतर इथं फंक्शन पण कॉल केले, परत डॉक्युमेंट डॉट गेट इलेमेंट बाय आयडी त्यामधून व्हॅल्यू काढा, मग ते व्हॅल्यू प्रिंट केली. पण इथे बघा इथे काय केलंय, जस्ट आपण तिकडनं दिस पाठवलाय, त्या दिसला आपण आर्ग्युमेंट मधून कॅच केलंय आणि तो डायरेक्टली इथे काय केलंय आपण प्रिंट केलाय. आता जे आपण हा एक्स्ट्रा व्हेरिएबल बनवलाय त्या एक्स्ट्रा व्हेरिएबल पण आपण रिमूव्ह करू शकतो. जस्ट इथे आपण काय करणार मग इलिमेंट मधून झाले. किती लाईनीचा कोड झाला, इझी कोणता वाटतोय मग, वाटतं नाही. इथे डॉक्युमेंट गेट इलिमेंट बाय आयडी, त्याला आयडी द्या, आयडी सर्च करा, त्याला गेट करा, त्यामधून व्हॅल्यू करा. थोडंसं एक कॉम्प्लिकेट मध्ये जातंय. ठीक आहे, सध्या आपण एक लाईनीचा कोड घेतलाय, भविष्यात पुढे जाऊन लय मोठा लाईनचा कोड केला तर तिथे कॉम्प्लिकेट होणार आहे. ठीक आहे, त्यामुळे हा दिस कीवर्डचा तुम्ही एकदा स्टडी करा. नाही समजलं इझी एकदम, फक्त एकदा समजूच. ठीक आहे, ठीक आहे. आता जसा दिस कीवर्ड आहे, ठीक आहे लक्ष द्या, तुम्हाला नंतर टाइम देणार आहे. ओके, जसा दिस कीवर्ड आहे त्याच प्रकारे एक इव्हेंट असतो. काय असतो इथे इव्हेंट असतो. जसं की मी इथे इकडनं इव्हेंट पाठवतो. काय पाठवतो इथे, जसं आपण दिस पाठवला त्याच प्रकारे कोण असतो इथे इव्हेंट. कोण पाठवलं मी इकडे इव्हेंट, आणि जो आपण इव्हेंट पाठवलाय तो इव्हेंट मी इथे काय करतो कॅच करतो ई नावा, आणि त्या ई नावाच्या इव्हेंटला मी जस्ट इथे काय करणार आहे आता कन्सोल करणार आहे. केलं इथे कन्सोल. जसा दिस कीवर्ड म्हणजे काय, स्वतः तो इलेमेंट. मग इव्हेंट म्हणजे पण काय, स्वतः तो इलेमेंट. आणि तो इलेमेंट मी पाठवला फंक्शन मध्ये कॅच केला आणि त्याला काय करतो इथे कन्सोल करते. आउटपुट पेजला जाऊ, हा इव्हेंट काय करतोय आपण ते पाहूया. जसं मी इथे राईट केला ए, तर काय भेटलं इथे मला, भेटलंय कन्सोल मध्ये काहीतरी भेटलंय ना. आता भेटला इव्हेंट. ठीक आहे, इव्हेंटच्या आतमध्ये बघू आपण काय काय भेटलंय. ओके, जस्ट 2 मिनिट. इथे इव्हेंट पाठवलाय का मी, ठीक आहे मी ई पाठवतो. इकडे ई कॅच केला, जस्ट अगदी आलो. इज नॉट डिफाईन्ड. ओके, ओके 2 मिनिट फक्त. जो आपल्याला रिझल्ट पाहिजे तो भेटला पाहिजे ना. ठीक आहे, इथे इव्हेंट भेटला, इव्हेंट मध्ये काय टार्गेट भेटलं. ओके, काही अडचण नाही इथे.
से हाय ऑन चेंज केल्यानंतर काहीतरी फंक्शन घडतंय, इथे सेव्ह केलंय, से हाय नावाचं फंक्शन कॉल होतंय. ठीक आहे, तर एकदा रिफ्रेश, ते राईट केलं, एंटर केलं तर आपल्या इथे इव्हेंट भेटतं. ठीक आहे, ठीक आहे. 2 मिनिट, आय थिंक माझं असं वाटतंय कोड मध्ये काहीतरी मिस्टेक राहते. चेक करतो मी. ठीक आहे, रेफरन्सला बघतो 2 मिनिटं. जो आपल्याला रिझल्ट पाहिजे तो भेटला नाही ना, त्यामुळे. टार्गेट डॉट व्हॅल्यू काहीतरी असं दिलंय. ओके, ठीक आहे, ह्याने पण जास्त काही नाही दिलं. ओके, कुठे कोड इथे, जस्ट इथे इव्हेंट जाणार आहे, पास होणार आहे. ओके, ठीक आहे. आता जसा दिस कीवर्ड असतो त्याच प्रकारे कोण असतो आपला इव्हेंट असतो. ओके, आणि मी इथून काय केलं, जसं आपण दिस पास केला होता त्याच प्रकारे इथे काय केलं, मी इव्हेंट पास केला. इव्हेंट इथे काय केला, कॅच केला, आणि कॅच केल्यानंतर इथे कन्सोल केलाय. जसं की मी आउटपुट पेजला आलो, एकदा रिफ्रेश केलं, आणि रिफ्रेश केल्यानंतर जसं मी इथे काहीतरी टाईप केलं दत्ता किंवा असं काहीतरी कोड टाईप केला, तर मला इथे काहीतरी भेटलं इव्हेंट. आता त्या इव्हेंट मध्ये काय काय भेटले ते पाहूया. ओके, आता त्या इव्हेंट मध्ये डबल ट्रू भेटलंय, कन्सोल, भरपूर साऱ्या गोष्टी भेटल्यात आपल्याला. भेटलं तिथे, आहे ना. टाईप भेटलाय, टाईप काय भेटलाय इथे, चेंज भेटलाय. त्याच्यामध्ये आपण अजून डीप मध्ये गेलो तर इथे बघा भरपूर सारे आपल्याला कोड पाहायला भेटणार आहे. टाईप वगैरे वगैरे वगैरे, चिल्ड्रन, काय काय भरपूर सारा जो नाही तो डेटा आपल्याला भेटलाय. ठीक आहे ना. आता जो आपला हा इव्हेंट मधून जी व्हॅल्यू भेटतात, आता तुम्हाला ते व्हॅल्यू समजत नाही काय. ओके, ह्यामधून आपल्याला महत्वाचं कोण आहे माहितीये, ह्यामध्ये आपल्याला महत्वाचा असतो टार्गेट. कोण महत्वाचा आहे आपल्या इथे, टार्गेट महत्वाचा आहे. कोण महत्वाचा आहे, हा टार्गेट. ठीक आहे ना. ह्या इव्हेंट मधून आपल्याला महत्वाचा कोण आहे इथे, टार्गेट. आणि टार्गेटच्या आतमध्ये बघा, जसं आपण आतमध्ये आलो टार्गेटच्या, तर असे बघा भरपूर साऱ्या गोष्टी भेटते. ओके, जसे की आतमध्ये अजून डीप मध्ये गेलो तर लय मोठ्या गोष्टी भरपूर साऱ्या. ह्यामधून आपल्याला महत्वाचा कोण असतो, टार्गेट महत्वाचा असतो. कोण असतो, टार्गेट. आणि त्या टार्गेट मध्ये बघा काय काय भेटलंय, एकदा तुम्हाला जस्ट दाखवतो. जसं की टार्गेट मध्ये आलो, टार्गेट मध्ये आपल्याला काय भेटणार, इथे इनपुट बॉक्स भेटणार आहे. ठीक आहे, कन्सोल कन्सोल. ठीक आहे, त्या टार्गेटच्या आतमध्ये एक व्हॅल्यू नावाची ऍट्रिब्यूट आहे. ठीक आहे, आता आपल्याला हे आतमध्ये बघत जायला लागेल. ऑन चेंज मध्ये अजून गेलो तर इथे इथे तिथे भरपूर सारे भेटणार. ओके, फक्त ह्या इव्हेंट मधून आपल्याला महत्वाचं कोण आहे इथे, टार्गेट महत्वाचं आहे. आणि टार्गेट मधून आपल्याला काय महत्वाचं आहे, व्हॅल्यू. जसं की इव्हेंट, आणि इव्हेंट मधून आपल्याला महत्वाचं कोण आहे, फक्त टार्गेट महत्वाचं. आणि त्या टार्गेट मधून महत्वाचं कोण आहे, व्हॅल्यू महत्वाची. समजतं इथे. इव्हेंट मधून आपल्याला काय भेटते माहितीये, भरपूर साऱ्या गोष्टी भेटतात. आपण कोणतं बटन दाबलंय, कुठून दाबलंय, टाईप कोणता आहे, काय केलंय आपण, ते बटनाचा टाईप कोणता आहे, कोणतं बटन प्रेस केलंय, सगळं आपल्याला काय भेटतं तिथं, डेटा भेटतो. पण त्या इव्हेंट मधून आपल्याला महत्वाचा कोण असतो, टार्गेट महत्वाचा असतो. आणि टार्गेट मधून महत्वाचा कोण असतो, व्हॅल्यू असतो. ठीक आहे, एवढा फंडा समजलाय. ठीक आहे, मग त्याच प्रकारे आपल्याला रिॲक्ट जेएस मध्ये काय केलं इथे मी, जसं की आपण इथे स्ट्रिंग पास केली आहे ना. जिथे मग आपण स्ट्रिंग पास केली तर आपण काय करणार माहितीये, की जो हा फंक्शन आहे, कोणता, हा एरो फंक्शन आहे, त्या एरो फंक्शन मधून आपण इथून इव्हेंट पास करणार. काय पास करणार इथे, इव्हेंट. जसं की इथे फंक्शन मध्ये आपण इथे इव्हेंट पास केलाय, जसं की ते इव्हेंट पास केलं ना आपण इथे, मग त्या इव्हेंट मधून आपण इथे डेटा काय केलाय, कन्सोल केलाय. त्याच प्रकारे त्या एरो फंक्शन मध्ये मी इथे इव्हेंट राईट केले. आणि त्या इव्हेंट काय करणार, जे सेट नावाचं फंक्शन आहे, जे सेट नेम नावाचं फंक्शन आहे, तो काय करणार, इव्हेंट मधून आपल्याला टार्गेट मधून
काय देणार आपल्याला? व्हॅल्यू महत्वाची. समजतंय ना? जसं की आपल्याला दिस कीवर्ड पाठवला, त्या दिस कीवर्ड म्हणून आपल्याला व्हॅल्यू महत्वाची होती. त्याच प्रकारे त्या इव्हेंट मधून आपल्याला टार्गेट मधून काय महत्वाचं आहे? व्हॅल्यू महत्वाची. समजतं एवढा फंडा? ठीक आहे, थोडं कॉम्प्लिकेट वाटतोय. एकदा मी सेव्ह करतो, तुम्हाला रिझल्ट दाखवतो. ह्याला सेव्ह केलं, आउटपुट पेजला आलं, रिफ्रेश केलं. जसं मी इथे काहीतरी टाईप करतोय, दत्ता टाईप केलं, आलं इथे हाय दत्ता. सपोज मी इथे विशाल राईट केलं, काय आलं इथे? हाय विशाल. सपोज मी इथे राईट केलं ओम, आलं इथे हाय ओम. सपोज मी इथे सार्थक राईट केलं, तर आलं इथे सार्थक, हाय सार्थक. आता इथे काय केलंय? जसं की आपला दिस कीवर्ड आहे, दिस कीवर्ड आपण काय केलं? फंक्शनने पास केलं. त्याच प्रकारे मी ॲरो फंक्शन मधून काय पास केला? इव्हेंट पास केला. आणि तो इव्हेंट मधून मी सेट नेम नावाच्या फंक्शनला काय दिलं? इव्हेंट मधून महत्वाचा कोण आहे? टार्गेट. आणि टार्गेट मधून महत्वाचा कोण आहे? व्हॅल्यू. समजतंय काय केलं इथे? का कन्फ्यूज झाला? थोडंसं मला असं वाटतं कन्फ्यूज झालं. ऑनलाईन मेंबर काय होतं इथे? तर आपण इथं एक डेमो झालाय आपला कम्प्लीट. सेकंड डेमोकडे जाऊ. ठीक आहे, मी काय करतो इथं? प्रोजेक्ट बंद करतो, सीएमडी सुद्धा मी बंद करतो. त्यानंतर व्हीएस कोडला सुद्धा मी इथे काय केलं? बंद केलं. बंद केल्यानंतर जो आपला फोल्डर आहे A to Z 56 रिॲक्ट, त्यामध्ये मी आलो, सीएमडी ओपन केली, कमांड टाकली इथे npm create with @latest आणि इथे मी करतो demo2 करतो. ओके, जस्ट एंटर करू आपण इथे. त्यानंतर इथे सिलेक्ट करायची रिॲक्ट, देन जावास्क्रिप्ट, इथे देन एंटर 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 एंटर. एक नवीन प्रोजेक्ट बनव. ओके, त्यामध्ये थोडंसं गेचमेट घालावीन, त्यापेक्षा आपण नवीन बनवू. आणि तुम्ही पण सवय लावायची, एखादा नवीन कॉन्सेप्ट झाला किंवा एखादा नवीन टॉपिक केला तर काय करायचं? एक प्रोजेक्ट सगळा नवीन क्रिएट करायचा. ठीक आहे, तुम्हाला पण सवय झाली पाहिजे. ठीक आहे, प्रोजेक्ट क्रिएट झाला, कंट्रोल C करायची. कंट्रोल C केल्यानंतर CD आणि तुमच्या प्रोजेक्टचं नाव, जसं की माझ्या प्रोजेक्टचं नाव आहे demo2. त्यानंतर थर्ड कमांड असते आपली कोडपेस्ट डॉट असते. याने काय होणार? आपला जो काही प्रोजेक्ट क्रिएट झालाय तो प्रोजेक्ट VS कोडला काय होणार? इथे ओपन होणार आहे. ठीक आहे, VS कोडला ओपन झाल्यानंतर मी काय करतो? जो SRC नावाचा फोल्डर आहे, SRC नावाच्या फोल्डरमध्ये जे आपले app.jss नावाची फाईल आहे, त्या फाईल मधून सगळा कोड मी काय केला? डिलीट केला. आणि त्यामध्ये मी फंक्शन बेस कंपोनंट राईट करणार. त्यासाठी फंक्शन कीवर्ड, कंपोनंटला नाव काय राहणार? जे आपण फाईल नेम दिलंय तेच राहणार. आणि जो कंपोनंट आहे तो कंपोनंट रिटर्न करणार आपल्यासाठी एक एम्प्टी टॅगच्या आतमध्ये एक नॉर्मल H1. आणि त्या H1 मध्ये मी असं काहीतरी राईट करतो की demo2 म्हणून. ओके, त्यानंतर हा कंपोनंट आपल्याला आउटपुट पेजला दाखवायचे असेल तर एक्सपोर्ट डिफॉल्ट आणि कंपोनंटचं नाव काय? ॲप. सेव्ह केलं मी इथे, आउटपुट पेजला आलो. आउटपुट पेजला जाण्याआधी आपल्याला प्रोजेक्ट काय करायला लागणार? इथे रन करायला लागणार आहे. मग प्रोजेक्ट रन करण्याची कमांड काय आहे? npm run. जसे मी ही कमांड टाकली तर आपला प्रोजेक्ट एक्झिक्यूट झाला आणि एक्झिक्यूट झाल्यानंतर आपल्याला इथे काय भेटली? एक URL भेटली. जस्ट त्या URL वर मी क्लिक केलं तर ब्राउझरला आलो, तर इथे आले demo2. ओके, त्यानंतर VS कोड मध्ये आलो आणि VS कोड मध्ये आल्यानंतर app.css नावाची फाईल मधलं सगळी CSS रिमूव्ह केली आणि इंडेक्स मधली CSS पण रिमूव्ह केली. आउटपुट पेजला आलो, नॉर्मल आपल्याला demo2 H1 शो झालाय. इतर तर सर्वांना फंडा समजलाय, काही प्रॉब्लेम नाही येणार अशी माझी अपेक्षा. ओके, तर मी इथे पेंट ओपन करतो आणि पेंट मध्ये मी तुम्हाला सांगतो की आपल्याला त्या डेमो मध्ये करायची काय आहे. ओके, एक इनपुट बॉक्स असणार आहे, त्या इनपुट बॉक्सचं नाव असेल एंटर नेम असणार आहे. सेकंड इनपुट बॉक्स असणार आहे इथे एंटर मोबाईल, त्याचा काय असेल? एंटर मोबाईलचा एक इनपुट बॉक्स असेल. त्यानंतर अजून किती असेल? एंटर ईमेल घेऊ आपण. ओके ना, काय प्रॉब्लेम नाही. आणि ईमेलचा काय असणार इथे? एक इनपुट बॉक्स. असे 3 आपले इनपुट बॉक्स असणार. समजला इतर फंडा? काय प्रॉब्लेम नाहीये? ओके,
त्यानंतर जसं की आपण इथे 3 इनपुट बॉक्स बनवले, एक नेमचा बनवलाय, एक मोबाईलचा बनवलाय आणि तिसरा कशाचा बनवलाय, ईमेलचा बनवलाय. मग जसं आपण ह्या इनपुट बॉक्स मध्ये मी नेम राईट करणार, काय करणार इथे नेम राईट करणार, तर त्याच्या खाली इथे असं काय असेल, पहिलं असेल इथे नेम कोलन, त्यानंतर इथे असेल सेकंड मोबाईल कोलन आणि तिसरं असेल इथे ईमेल कोलन. जसं मी ह्या इनपुट बॉक्स मध्ये किंवा ह्या नेम नावाचा जो काही इनपुट बॉक्स आहे त्या इनपुट बॉक्स मध्ये मी ते राईट केलं दत्ता, तर मला इथे खाली काय दिसणार, नेमच्या पुढे दत्ता दिसणार. जसं की मी या मोबाईल बॉक्स मध्ये माझा एक मोबाईल नंबर टाकला 123456, तर मोबाईलच्या पुढे मला काय दिसणार, माझा मोबाईल नंबर दिसणार. आणि जसं मी इथे ईमेल राईट केला तर ईमेल कुठे होणार मला शो, माझ्या ईमेलच्या पुढे. समजला टास्क काय आहे, ठीक आहे. तर कोडमध्ये आलो आणि कोडमध्ये आल्यानंतर आपल्याला रिक्वायरमेंट कशाची आहे की 3 आपल्याला इनपुट बॉक्स लागणार आहे. कोणते कोणते, एक नेमचा लागणार आहे, एक मोबाईलचा लागणार आहे आणि तिसरा ईमेलचा. ठीक आहे, एवढं बनवून घेऊ आपण. मग इथे एक BR घेतला, इथे मी सांगतो एंटर नेम, त्यानंतर इथे एक इनपुट बॉक्स घेतला, त्याला टाईप दिला मी टेक्स्ट, आउटपुट पेजला आला इथे एंटर नेम आणि त्याचा इनपुट. त्यानंतर एक BR घेतला छोटासा, त्यानंतर इथे सांगतो एंटर मोबाईल आणि मोबाईलचा काय असेल इथे एक इनपुट बॉक्स आणि त्याचा टाईप काय असेल मग मोबाईलचा नंबर. त्यानंतर अजून एक छोटासा BR घेतला, इथे मी सांगतो एंटर ईमेल आणि ईमेलचा असेल इथे एक छोटासा इनपुट बॉक्स, त्याला टाईप कोणता असणार आहे, ईमेल. आउटपुट पेजला आलं, इथे एकदा रिफ्रेश केलं तर थोडस बरोबर दिसत नाही ना. इथे मी काय करतो, अजून 2 BR ऍड करतो, सेव्ह केलं, आउटपुट पेजला आलो, झालेत आपले इथे 3 इनपुट बॉक्स. जसं एकदम मी छोटं करतो, जसं मी इथे दत्ता राईट कर, ठीक आहे, इनपुट बॉक्स आले. इनपुट बॉक्स नंतर आपल्याला काय हवंय, इथे आलो मी, खाली नेम कोलन, मोबाईल कोलन आणि ईमेल कोलन, ठीक आहे, ते पण बनवून घेऊ आपण. जस्ट त्यासाठी मी इथे 2 BR घेतो, किती 2, नंतर एक H1 घेतला, H1 मी इथे सांगतो नेम कोलन, त्यानंतर सेकंड काय असणार इथे मोबाईल कोलन आणि तिसरा असणार इथे ईमेल कोलन. जस्ट आउटपुट पेजला आलं, रिफ्रेश केलं तर आपल्याला इथे 3 इनपुट बॉक्स दिसले, नेमचा दिसलाय, मोबाईलचा दिसलाय आणि इथे ईमेलचा दिसलाय, ठीक आहे. आणि त्यानंतर इथे नेम मोबाईल ईमेल. जसं मी हा एंटर नेमच्या जागी त्या इनपुट बॉक्स मध्ये दत्ता राईट केलं, तर ह्या नेमच्या पुढे काय दिसेल मला, नेम दत्ता. मोबाईल मध्ये मी असा 12345676 असा काहीतरी एक मोबाईल नंबर टाईप केला, तर या मोबाईलच्या पुढे मला काय दिसेल, मोबाईल नंबर. आणि इथे माझा एक ईमेल ID राईट केला तर इथे काय दिसणार मला, ईमेलच्या पुढे. समजलंय काय करायचंय. मग आपल्याला ही नेम स्टोअर करण्यासाठी काय लागणार आहे, एक व्हेरिएबल लागणार आहे, बरोबर ना. जसं आपल्याला हा नेम कुठेतरी स्टोअर करायचा आहे मग इकडे प्रिंट करायचा आहे, मग त्यासाठी आपल्याला काय लागणार आहे, व्हेरिएबल. मोबाईल साठी पण व्हेरिएबल आणि ईमेल साठी पण व्हेरिएबल. मग व्हेरिएबल बनवण्यासाठी त्या कर्ली ब्रॅकेटच्या आतमध्ये, त्या कंपोनंटच्या आतमध्ये काय राहणार, इथे कॉन्स्ट ओपन स्क्वेअर क्लोज स्क्वेअर. पहिला कोणता व्हेरिएबल, नेम, त्याचं काय असेल एक सेट नेम नावाचं फंक्शन. हे दोन्ही फंक्शन आणि व्हेरिएबल कुणाचा यूज करायचा आहे, यूज स्टेटचा. आणि बाय डिफॉल्ट व्हॅल्यू आपल्याला काय टाकायची, ते एम्प्टी ठेवायची. त्यानंतर आता इथे आपण यूज स्टेट इम्पोर्ट केलाय किंवा यूज करतोय, त्याला काय करायला लागणार, इथे करू इम्पोर्ट काय इम्पोर्ट करायची, ती कर्ली ब्रॅकेटच्या काय इम्पोर्ट करायची, कुणाकून, फ्रॉम रिॲक्ट केला इम्पोर्ट झाला नेम नावाचा व्हेरिएबल. त्यानंतर सेकंड व्हेरिएबल कोणता असेल, ओपन कर्ली नाही स्क्वेअर आणि क्लोज स्क्वेअर. सेकंड कोणता, मोबाईलचा काय असेल व्हेरिएबलचा एक फंक्शन सेट मोबाईल इक्वल टू कोणाचा यूज स्टेट. त्यामध्ये काही व्हॅल्यू ठेवायची का, डिफॉल्ट नाही. त्यानंतर थर्ड व्हेरिएबल स्क्वेअर ओपन क्लोज. थर्ड व्हेरिएबल कोणता, ईमेल आणि त्याचा काय असेल एक इथे सेट ईमेल नावाचा फंक्शन. डॉट नसतो इथे, कोणा असतो, कुणाचा यूज करून बनवायची, यूज स्टेट.
डिफॉल्ट व्हॅल्यू काय ठेवायची का? नाही. समजलं इथं? ओके. मग जे हे व्हेरिएबल आहेत ते व्हेरिएबल मी काय करतो, हे H1 च्या पुढे अटॅच करून देऊ इथे. ठीक आहे. पहिला व्हेरिएबल कोणता आहे? नेमनेवाचा. नेमनेवाचा इथे ओपन केला, करली क्लोज केला आणि त्याच्या आतमध्ये टाकून दिला. त्यानंतर सेकंड व्हेरिएबल मोबाईल, त्याला पण इथे ओपन करली केला, क्लोज करले केला, दिला इथे. त्यानंतर थर्ड व्हेरिएबल पण मी कॉपी केला आणि इथे ओपन करली केला आणि क्लोज करली करून पेस्ट केला. जस्ट आउटपुट पेज आलो, एकदा रिफ्रेश केलं मी, इथे इनपुट बॉक्स मध्ये दत्ता राईट केलं तर आलंय किती दत्ता? नेमच्या पुढे नाही. एक मोबाईल नंबर राईट केला, आलाय मोबाईल नंबर. एक ईमेल आयडी राईट केला, आला ईमेल आयडी? नाही आला. नाही आला ना. मग आपल्याला त्या इनपुट बॉक्स मध्ये काहीतरी टाईप केल्यानंतर ते कुठे स्टोअर झालं पाहिजे? ह्या व्हेरिएबल मध्ये. मग ह्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर करण्यासाठी ह्या फंक्शनला आपल्याला पाठवायला लागेल काहीतरी डेटा. मग काय करायची? जसं त्या इनपुट बॉक्स मध्ये काहीतरी चेंज होते तर एक इव्हेंट कॉलम, कोणतं? ऑन. त्यामध्ये असतं एक ॲरो फंक्शन, आणि ॲरो फंक्शन काय करणार? सेट नेम नावाच्या फंक्शनला काहीतरी पास करणार. काय पास करणार? की ते ॲरो फंक्शन मधून आपण काय पास करणार इथून? आणि त्या फंक्शन मध्ये काय असणार? इव्हेंट मधून, टार्गेट मधून व्हॅल्यू पास करायची. झालं इथे. एकदा आउटपुट पेजला आलो, रिफ्रेश केलं, जसं मी इथे टाईप केलं दत्ता, आलं इथे नेमच्या पुढे दत्ता. जसं मोबाईल नंबर मी टाईप केला, आलं मोबाईल नंबरच्या पुढे मोबाईल नंबर. मग त्यासाठी पण आपल्याला इथे मोबाईल नंबरच्या इनपुट बॉक्सला एक इव्हेंट कॉल करायला लागेल. कोणता? ऑन चेंज. त्याच्यामध्ये एक असेल ॲरो फंक्शन, आणि ॲरो फंक्शन काय करणार? सेट मोबाईल नावाच्या फंक्शनला काय पास करणार? इथे करायला लागेल आपलं इव्हेंट, आणि इव्हेंट मधून काय पास कर? टार्गेट, आणि टार्गेट मधून व्हॅल्यू. झालं इथे. आउटपुट पेजला आलो, एकदा रिफ्रेश केलं मी, इथे एक मोबाईल नेम राईट केलं विशा, त्यानंतर इथे एक मोबाईल नंबर टाकला, आलाय मोबाईल नंबर. ठीक आहे. कोलन अगोदर असतं आहे ना, म्हणजे आपल्या फ्रंट एंड मध्ये कुठेतरी मिस्टेक झाली. जस्ट ह्याला आपण मध्ये टाकू. आउटपुट पेजला आलो, आलाय मोबाईल नंबर. जसं मी ईमेल राईट केला, आला इथे ईमेल? नाही आला. मग त्या ईमेलच्या इनपुट बॉक्सला पण सेम राईट करा, ऑन चेंज ॲरो फंक्शन. आणि त्या ॲरो फंक्शन काय करणार? सेट ईमेल नावाचं जे फंक्शन आहे त्या फंक्शनला इव्हेंट मधून काय पास करणार? तो इव्हेंट मधून, टार्गेट मधून व्हॅल्यू पास करणार. आउटपुट पेजला आलो, रिफ्रेश केलं मी, इथे माझं एक नाव टाकलं ABC, एक माझा मोबाईल नंबर टाकला 1234567890, आणि एक ईमेल आयडी राईट केला मी abc@gmail.com. आलं इथे. मला डेटा प्रिंट झाला. आता इथे समजलाय फंडा? नोट करून घेतात एवढं. ऑनलाईन मेंबर समजलं एवढं काय केलंय? ओके. आता डेमो असा आहे, सपोज ही तुमची स्क्रीन आहे. कशाची? लॅपटॉपची. ओके. आता ही जी तुमची लॅपटॉपची स्क्रीन आहे, त्या स्क्रीन मध्ये एक इथे असेल एक बॉल. ठीक आहे. हा डेमो तुम्ही कंप्लीट केला असेल असं मला वाटतंय. ठीक आहे. सपोज एक बॉल असणार हा, किंवा एक सर्कल, किंवा काही म्हणायचे तुम्हाला ते बोला. ओके. ओके. त्यानंतर तुमच्या स्क्रीन मध्ये इथे एक 2 इनपुट बॉक्स असणार आहे. किती? 2 इनपुट. एक हा पहिला असणार आहे, हा असणार आहे दुसरा असणार आहे. ओके. जसे की ह्या इनपुट बॉक्स मध्ये मी असं 30 राईट केलं तर हा जो बॉल आहे तो 30 पासून कुठे आला पाहिजे? 30 पिक्सल खाली आला पाहिजे. सपोज मी इथे राईट केलं आता 50, तर 50% तो कुठे आला पाहिजे? खाली आला पाहिजे. सपोज सेकंड इनपुट बॉक्स मध्ये मी राईट केलं 50, तर तो बॉल आहे तो मध्ये आला पाहिजे. सपोज मी इथे सेकंड मध्ये राईट केलं 90, तर तो बॉल इथे आला पाहिजे. समजतंय? सपोज वरच्या मध्ये मी राईट केलं 10, तर हा बॉल कुठे जाणार? वरती जाणार. सपोज मी ह्याला 10 राईट केलं तर हा बॉल कुठे जाणार? असा इथे कुठेतरी ह्याच्यावरती ओव्हरलॅपिंग आहे ना. समजतंय ना? म्हणजे फंडा समजला काय करायची. जसं की 90 राईट केलं आणि इथे मी 90 राईट केलं, तर हा बॉल इथे काय झालं? समजलाय डेमो काय आहे तुम्हाला? 2 इनपुट बॉक्स असणार आहे. त्या इनपुट बॉक्स मध्ये तुम्ही काय घ्यायचंय?
पोझिशन घ्यायची लेफ्ट आणि राईटची, वरच्या मध्ये राहील आणि इथे काय राहील टॉप आणि बॉटम, असे दोन इनपुट बॉक्स घ्यायचे आणि त्या दोन्ही इनपुट बॉक्सनी काय झालं पाहिजे, हा तुमचा बॉल मूव्ह झाला पाहिजे. समजला फंडा? जस्ट काही नाही करायची, हा बॉक्स तुमचा जो हा सर्कल आहे त्या सर्कलला पोझिशन द्यायची तुम्ही फिक्स, आणि त्याची फक्त लेफ्ट आणि राईटला काय करायचं, ह्या व्हॅल्यूवर चेंजेस करायची फक्त, जसं की आपण कलरचा केला होता, केलता ना, मग तोच प्रकारे फॉन्ट फॅमिलीचा केलता, तो सेम प्रकारे, काही प्रॉब्लेम नाही. समजलाय ऑनलाईन मेंबर तुम्हाला डेमो? मला सांगा बरं मेसेज बॉक्स मध्ये.